स्वागत आहे आपल्या नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन या टायटलवर. आपण आता मागे सर्व ग्रहांसाठी टॅपिंग केलं. आता आपण त्याच सर्व ग्रहांचं मेडिटेशन करणार आहोत. आता बघा, तुम्हाला असं वाटेल की आपण टॅपिंग केलं आहे, आता मेडिटेशनची काय गरज आहे? पण टॅपिंग आपण त्यातली नकारात्मक ऊर्जा घालवली. तसंच ह्या प्रत्येक ग्रहाकडून आपल्याला ऊर्जा मिळत असते. हे ऊर्जा प्रत्येक ग्रहाची वेगळी आहे. ती तर प्रत्येक ग्रहापासून आपल्याला वेगवेगळी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा आत्मसात केली की आपलं जीवन बदलतं. जीवनाचा खरा उद्देश सर्व आयामांना स्पर्श करून आपलं जीवन अधिक आनंदी बनवणे. आता प्रत्येक ग्रह कोणकोणत्या चक्राशी कनेक्ट हे आपण बघितलेलं आहे. तरीही आपण मेडिटेशन करताना परत बघू. तर हे ग्रहांचं जे मेडिटेशन आहे ते केलं तर आपल्याला आध्यात्मिक प्रगती होते, मानसिक एकाग्रता होते. ध्यानामुळे मन तर शांत होतो, ताणतणाव कमी होतो, आत्मजागरूकता वाढते आणि आपल्याला सकारात्मक विचार वाढवण्यास मदत होते, भावनिक संतुलन होते. एखादी जर तुम्ही साधना करत असाल तर त्या साधनेचे तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात. आणि ग्रहांचं मेडिटेशन करणं म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. तर आपण आपलं शरीर हील करतोय हे नक्की लक्षात ठेवा. आणि उद्यापासून आपण प्रत्येक ग्रहाचं मेडिटेशन करणार आहोत. धन्यवाद.